मंडळी, डी फार्म आता डिप्लोमा इन फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत, डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ऍडमिशन घेतात, अर्थात लॅटरल एंट्री DSP डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म, ती प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? आणि बी फार्म नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म नंतर जे एम फार्मचे प्रवेश असतात किंवा बी फार्म नंतर फार्म डीला थेट 4थ्या वर्षाला जे विद्यार्थी प्रवेश घेतात, ती प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल असं अनेक विद्यार्थी वारंवार विचारतायत. तर लक्षात ठेवा, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचा प्रवेश सुरू होण्यासाठी या ठिकाणी डिप्लोमाच्या रिझल्ट नंतर देखील तुम्हाला कॉलेजमध्ये रिझल्टच्या कॉपी अवेलेबल होतात. बरेच विद्यार्थी असतात ते रिचेकिंग मध्ये पुन्हा पास होत असतात, ते होणं गरजेचं आहे. अनेक कॉलेजेसचे युनिव्हर्सिटीचे फर्स्ट इयर बी फार्मचे रिझल्ट येणं बाकी असतं, कारण फर्स्ट इयरचे रिझल्ट आल्याशिवाय सेकंड इयर सुरू होत नाही. त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरच्या बी फार्मच्या प्रवेशासाठी हे फॅक्टर अवलंबून आहेत. त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला वेट करावा लागेल. ज्यावेळेस डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचे ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल, तुम्हाला अपडेट केलं जाईल. एम फार्म साठी देखील तोच रूल आहे. एम फार्मच्या प्रवेशासाठी अगोदर सगळ्या युनिव्हर्सिटींचे बी फार्म फायनल इयरचे रिझल्ट येणं गरजेचं असतं. बाकी जे काही ऑटोनॉमस कॉलेज आहेत, जे की स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम घेतात, त्यांच्या लेवलवरती ऍडमिशन होतात, त्या कॉलेजेसच्या ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये वैयक्तिक संपर्क करावा लागेल. बाकी कॅप राऊंड अर्थात सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जे ऍडमिशन होते त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल. ही प्रोसेस पॅरलली सेंट्रलाइज होते, त्यामुळे सगळ्या युनिव्हर्सिटीचे रिझल्ट येणं, फर्स्ट इयर सगळे रिझल्ट आल्यानंतर सेकंड इयर सुरू होणं आणि इतर अनेकही फॅक्टर आहेत जे की कॉलेजचे अप्रुव्हल, पीसीआयचे काही विषय असतात. या सगळ्या गोष्टींमुळे ही ऍडमिशन प्रोसेस व्हायला थोडासा वेळ लागतो. ज्यावेळेस ही ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल, आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. तुमचे कोणी मित्र असतील जे की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म किंवा एम फार्मला प्रवेश घेणार असतील, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला केवळ 300-400 सबस्क्रायबर गरजेचे आहेत. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा. सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि इतकं भरभरून प्रेम दिलं, इतका विश्वास ठेवलात, कारण महाराष्ट्रातला फार्मसी करिअर ऍडमिशन प्रोसेस, औषध आरोग्य विषयक माहिती देणारा सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा चॅनल तुम्ही बनवलेला आहे. हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार. धन्यवाद. थँक्यू.